सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। MIM पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख तथा माजी खासदार इम्तियाज जलील हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी माजी आमदार फारुख शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच धुळ्यात जाहीर सभा घेतली आहे। यावेळी त्यांनी फारुख शहा यांच्यासोबत राज्य सरकारवरही निशाणा साधलाय। यावेळी त्यांनी राज्य सरकारने 15 ऑगस्ट रोजी चिकन मटण बंदीवर काढलेल्या परिपत्रकावर बोलत जोरदार टीका केली आहे। तसेच भाजपाला सत्ता मिळवण्याकरिता मुसलमानांची गरज होती म्हणून त्यांनी अजित पवार यांना आपल्या सोबत घेतले, परंतु हे त्यांच्या षडयंत्र आहे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून मुसलमान बांधवांना खरेदी करायचंय। जे मुस्लिम बांधव अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत त्यांनी थेट भाजपमध्येच प्रवेश करावा असा टोला माजी आमदार फारुख शहा यांनी लगावलाय। तसेच मुस्लिम समाज एक वेळेस आपला जीव देईन पण भाजपासोबत कधीच जाणार नाही, कारण ज्या भाजपाने बाबरी मस्जिद पाडली त्या भाजपासोबत मुस्लिम बांधव कधीच उभा राहणार नाही, असं देखील टीका इम्तियाज जलील यांनी यावेळी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे अल्पसंख्याक समाजातील युवकांची मॉब लिंचिंग करून हत्या झाली। या प्रकरणावरून इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय की जर लवकरच सुलेमान यांच्या आरोपींना अटक केली नाही तर जेवढा मोठा मोर्चा मी मुंबई जाण्यासाठी काढला होता त्याहून मोठा मोर्चा मी जामनेर येथे घेऊन येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।